नमस्कार. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता अध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजन कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुध्यान. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराच्या अवसर चित्त करोनी एकाग्र. नमग्र झाले निजरूप. षटक्रांते भेदोन ब्रह्मरंध्रात छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते ध्वा. जवळ होते सेवेकरी त्यांचा दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुखी करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामीच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जन्मुढाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथीची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मराठवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेट. त्याचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्धीर्थ देवस्थास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयोध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तिथीचा महिमा वर्णिला तृतीयोध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खळ. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी. पाठविले कारभाऱ्यासी 5व्यात हे कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी हे 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संमते ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात हे कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. हे वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते एकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा. 23चे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बासप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपायी. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोन अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो भक्तश्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला
जी ही प्रसिद्धीस आणिला, त्याची रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून, आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ, घालूनी चरणी ठेविला माल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. गो माता की जय.